कुठं चाललोय भाऊ आपण? आपण चाललो ताडोब्याला. झाली का तुमची तयारी? माझी तयारी झाली आहे. इथं बॅग आहे थोडं, ही माझी बॅग ताडोब्याला जाण्यासाठी. मग वाट कोणाची पाहून राहिलो आपण? इथं कॅन आहे पाण्याची, कॅन नाही घेतली? पाण्याची कॅन, ही बॅग, बापरे. सगळ्या सोयीनंच जावं लागतं. आणि छोटी बॉटल पण घेतली. पाण्याची कुठंच कमी पडली नाही. कशाची पानं चालू आहे मग? लाल बादशाची. लाल बादशाची. लाल बादशाह. आता आम्ही चाललो जंगल सफारीसाठी ताडोबा. आमच्यासोबत आहे आमचे मोठे बंधू सचिव साहेब माननीय विजेंद्र नाईक आणि आम्ही आमचे मित्र कार्याध्यक्ष लाल बादशाची वाट पाहू. आज आम्ही ताडोबा जंगल सफारीसाठी आलेलो आहे. तर अलीजंजा गावामध्ये आमचा होमस्टे आहे आणि तिथून आम्ही पायदळ चाललेलो आहे आता अलीजंजा गेटवर. तर तुम्ही बघू शकता माझ्यासोबत आहे आमचे मोठे भाऊ विजेंद्र भाऊ नाईक, आमचे सचिव साहेब हे, एक मिनिट, वीरेंद्र भाऊ ठाकरे डिपार्टमेंट, तुषारदादा उमाळे, मागून येत आहे श्रीमान लालाजी भैयाजी दिवेकर आणि हे तुषार भाऊ सातपुते. या ना लवकर. गावाला लागूनच अलीजंजाच्या गावाला लागून इथे फॉरेस्ट आहे जे इकडे आहे या साईडने. राहुल भाऊ इकडे दाखवा. हे बघा, हे फॉरेस्ट अलीजंजा सफारी लॉज आहे. अलीजंजा गावाजवळ लागून बांबू फॉरेस्ट आहे. तसेच इथे एक तलाव सुद्धा आहे लागलेला, जिथे छोटा मटका नेहमी यायचा असे आम्हाला गावातल्या लोकांनी सांगितलंय. हे आमचे माननीय कार्याध्यक्ष साहेब लालाजी दिवेकर, शीघ्र कवी, ज्यांची कविता माननीय तुषारदा उमाळे सुप्रसिद्ध व्याख्याते यांनी एका व्याख्यानादरम्यान सादर केलेली होती. ती हेच महान व्यक्ती आहे. एखादी सर कविता प्रचलित हो, पण एखादी आपल्या प्रेक्षकासाठी. अलीजंजा गेट, सफारी गेट, इथूनच वाघ बघण्यासाठी जाते लोक. आमचे सचिव साहेब. ओ फोन आला ना, टायगर झोन. आम्ही आतमध्ये चाललोय अलीजंजा गेटच्या. अलीजंजा गेटच्या आतमधील हा सीन पूर्ण. पायदळ आलो अलीजंजा गावामधून फिरण्यासाठी. आमची सफारी या गेटमधून नाही आहे, म्हटलं चला सायंकाळची वेळ आहे, फिरता फिरता या फिरून. मस्ती सुरू आहे दोघांची अलीजंजाच्या गेटवर. फोटो सेशन, फोटोग्राफर. विचारावर येईल विजू भेटलं का ना वाघदीप अस्वल बिस्वल काहीतरी. भाऊ त्यांना विचारा ना काय झालं का. त्यांचे चेहरे नाही दिसला. अलीजंजा गेट आहे, समोर अलीजंजा गाव आणि समोर अलीजंजा गाव आहे. आता तुम्ही विचारलं हो, आम्ही विचारलं पण नाही आले, नाही भेटला म्हणते, वाघ नाही मिळाला, कोणतंच जनावर नाही भेटलं. हा, पण इथून ज्या गेटवर आपण चाललो सावरखेड का सावसखेड म्हणून जे ठाकरे साहेबांनी सांगितलं तिथे आहे, तिथे भेटत आहे. म्हणजे तिथे सायटिंग पण होत आहे. भेटला पाहिजे उद्या. हो हो. आपण 3 प्लेट घेतली. ताडोबा गेटवर वडा पार्टी. वडे, हे वडा बघून घ्या, खूप मोठा वडा आहे. सोबतच तुम्हाला पापड दाखवतो. पापड घेऊ का, पकडू काय? असंच दाखवतो. हे पहा, हे पापड पहा. हे पापड किती मोठं आहे आणि हे वेगळ्या पद्धतीचं पापड आहे. हे वेगळ्या पद्धतीचं म्हणजे कोणती पद्धत आहे? नाही सांगतो. हे काय म्हणते याले आपल्या इकडे पापडला हात लावू का नाही? चटणी तरी दादा आहे ना, अलगच पापड आहे हे. आणखी थोडीशी दे. बढिया, संपली वाटते आहे ना. एक घेऊन घेऊ. तुझं गाव आहे. अच्छा, करोड दे. जेवढं लागते तेवढं घे. पापड खाऊन झाला का ठाकरे सर? हो, आम्ही घेतो. मस्त माहोल. ताडोबा अलीजंजा गेटचा वडा. ताडोबा अलीजंजा गेटचा वडा. सचिव साहेब मस्त मजे. या अलीजंजा गेटचा प्रसिद्ध टायगर छोटा मटका याच्याबद्दल माहिती देताना आजीबाई. बांधल्यावर 2 दिवस खाल्ला बघायला तेव्हा पकडला त्याला. आज आमचा जिथे नाईट स्टे आहे, होमस्टे, तिथे आज आम्ही गावरानी चिकन बनवत आहोत. कोंबडं एक दाखव. गावातूनच आम्ही कोंबडं घेतलं, काकांनी कापलं आणि आता आम्ही बनवत आहोत. बघू शकता तुम्ही, झणझणीत कोंबडं, चुलीवरचं झणझणीत कोंबडं. गावरानी नाही, त्याला जंगली म्हणता येईल, जंगलच आहे इथं. अलीजंजामध्ये आमचा होमस्टे आहे. या काकाकडे आम्ही राहतो आहे. काका तुमचं नाव? सूर्यबान धारणे. सूर्यबांजे धारणे. खूप उत्तम व्यवस्था यांनी केलेली आहे. तुम्हाला जर कधी ताडोबा फिरायला यायचं असेल तर तुम्ही यांच्याकडे थांबू शकता. खूप सुंदर व्यक्ती आहे आणि खूप सुंदर व्यवस्था केलेली आहे.
इथे आमचं गावरानी चिकन शिजणं चालू आहे. जसं विजूभाऊंनी तुम्हाला दाखवलं, मी आताच फिरून आले आमचे नेते माननीय तुषारदादा उमळे. मी सामुदायिक प्रार्थना करून आलो यांच्या गावातली.